दंडवत प्रणाम. एक विचार करा, साक्षात परमेश्वर ज्याच्या हातात संपूर्ण विश्वाची आणि साऱ्या ब्रह्मांडाची सूत्रे आहेत. हो, साक्षात ईश्वर. बरोबर. पण त्याला केवळ मृत्यूच्या भीतीने चक्क दगड किंवा धोंडा असं नाव दिलं जावं? बापरे, ही कल्पनाच मुळात खूप चक्रावून टाकणारी आहे. हो ना. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अवताराची कथा उलगडणार आहोत, जिथे ईश्वराचा जन्म एखाद्या भव्य राजवाड्यात नाही झाला, अजिबात नाही. तर मृत्यूच्या छायेत सतत वावरणाऱ्या आणि अथांग दुःखात बुडालेल्या एका अत्यंत सामान्य आईवडिलांच्या पोटी झाला. नक्कीच. आपण आज महानुभव पंथाचे चौथे ईश्वरी अवतार श्री गोविंद प्रभू, ज्यांना अत्यंत आदराने श्री प्रभू असंही म्हटलं जातं, त्यांच्या अवताराची आणि बालपणाची कथा समजून घेणार आहोत. दंडवत प्रणाम. आणि आजची ही चर्चा म्हणजे बघा, केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरती मर्यादित नाहीये. म्हणजे आपण फक्त इतिहास नाही पाहणार. नाही, की अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर परिसरात हा अवतार नेमका कसा झाला, अच्छा. या अवतारामागे त्यांच्या मानवी मातापित्यांची जी अत्यंत तीव्र वेदना होती आणि साक्षात एका ईश्वरी अवताराचा त्या शोकांतिकेशी कसा संबंध असू शकतो, हे आपण सविस्तर उलगडणार आहोत. अगदी. आणि या चर्चेचा उद्देश फक्त जुन्या नोंदींची उजळणी करणे हा नक्कीच नाहीये. आपल्याला त्यामागील मानवी भावना समजून घ्यायच्या आहेत. बरोबर. गुंडोस या नावामागचं मानसशास्त्र आणि बालपणीच त्यांच्यावर झालेला तो मोठा आघात. तो आघात समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो. यातून ईश्वरी लीला आणि मानवी असुरक्षितता यांचा एक थक्क करणारा संगम आपल्याला पाहायला मिळेल. तर सुरुवात करूया त्यांच्या अवताराच्या पार्श्वभूमीपासून. नक्कीच. तिथूनच सुरुवात करायला हवी. श्रीप्रभूंचे महान कार्य समजून घेण्याआधी त्यांचा जन्म कुठे आणि कोणत्या परिस्थितीत झाला हे पाहणं महत्वाचे ठरते. ऐतिहासिक नोंदींनुसार अवताराचे ठिकाण हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आहे, बरोबर? हो, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर परिसरातील काटसूर नावाचं गाव. पण इथे एक गोष्ट मला जाणवली. भौगोलिक अंतराबाबत काही वेगळे मतप्रवाह आहेत का? हो, अगदी बरोबर पकडलात. इथे आपल्याला भौगोलिक अंतराबाबत दोन अतिशय वेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात आणि ते अभ्यासणं खूप रंजक आहे. म्हणजे कसे? एका मतानुसार हे काटसूर गाव रिद्धपूर आणि नांदगावच्या मध्ये आहे, ज्याचे अंतर साधारण 2 कोस म्हणजेच आजच्या परिमाणानुसार सुमारे 6 किलोमीटर इतके मानले जाते. अच्छा, 6 किलोमीटर. आणि दुसरं मत काय सांगतं? दुसरा एक मतप्रवाह आहे, ज्यानुसार हे अंतर 1.5 गाव म्हणजे साधारण 18 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातं. 18 किलोमीटर म्हणजे बरंच अंतर आहे. हो. आणि या दुसऱ्या मतानुसार त्या गावाचं नाव गव्हाण असं आहे. गव्हाण हे श्री प्रभूंचं मातुलग्राम होतं. मातुलग्राम म्हणजे त्यांचा आजोळ. अगदी बरोबर, त्यांचा आजोळ. आता इथे मला एक प्रश्न पडतो. जर अवतार एकच आहे तर मग ह्या नोंदींमध्ये एवढा फरक का? आपण ह्या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांकडे कसं पाहायचं? हा खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, जुन्या काळात विशेषतः जेव्हा मौखिक परंपरा आणि सुरुवातीच्या हस्तलिखितांमधून इतिहास जतन केला जात होता, तेव्हा अचूक भौगोलिक लोकेशनपेक्षा किंवा त्या अंतरापेक्षा त्या घटनेचं भावनिक आणि आध्यात्मिक महत्त्व जास्त असायचं. अच्छा, म्हणजे भावना जास्त महत्वाची होती. हो ना. गव्हाण हे आजोळ असल्यामुळे कदाचित त्या कुटुंबाचा आणि त्या गावाचा एक सखोल भावनिक संबंध त्या अवताराशी जोडला गेला असावा. हे पटतंय मला. या दोन नोंदी आपल्याला हेच सांगतात की महानुभव पंथाच्या सुरुवातीच्या काळात या अवताराविषयीची माहिती अत्यंत काळजीपूर्वक पण वेगवेगळ्या संदर्भांसह जतन केली गेली होती. म्हणजे स्थळ थोडं इकडं तिकडं असलं तरी त्या घटनेचं गांभीर्य मात्र दोन्ही नोंदींमध्ये सारखंच आहे. अगदी तंतोतंत. समजलं. चला हे जरा उलगडून बघूयात. आता या प्रत्यक्ष अवताराच्या प्रक्रियेकडे वळूया. हो, तो भाग खूप महत्वाचा आहे. नोंदीनुसार ते काणव ब्राह्मणाचं घर होते. अत्यंत पवित्र कुळातील अनंतनायक हे पिता आणि नेमाईसा ही माता होती. बरोबर. पण इथे एक अत्यंत गूढ वाक्य येतं. परमेश्वराने तिथे सामान्य प्रक्रियेने जन्म न घेता एक विशिष्ट शब्दप्रयोग आहे तिथे. हो, गर्भातील जीवाला दौडून. अगदी हेच. गर्भातील जीवाला दौडून तिथे अवतार स्वीकारला. हे ऐकताना माझ्या मनात एक रूपक येतं. कोणतं रूपक? म्हणजे एका मोठ्या विश्वात्मक अदलाबदलीसारखी, जिथे एका मानवी जीवाची जागा थेट स्वतः ईश्वर घेतो. वाह! महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानात या प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. जीवाला दौडून याचा सरळ अर्थ असा की मातेच्या गर्भात जो जीव आधीपासनं प्रस्थापित झाला होता, जो नैसर्गिकरित्या वाढत होता, अगदी जो नैसर्गिक नियमांनुसार वाढत होता,
त्याला परमेश्वरानं दूर केले आणि त्या पूर्ण वाढ झालेल्या गर्भात स्वतः प्रवेश केला. बापरे, पण इथेच तर माझी सर्वात मोठी शंका आहे. विचारा ना. जर परमेश्वराला अनंत नायक आणि नेमाईसा यांच्या घरी यायचंच होतं, तर त्याने थेट सुरुवातीपासून सामार्य प्रक्रियेने जन्म का नाही घेतला? एका निष्पाप जीवाला गर्भातून दौडून किंवा बाजूला काढून स्वतः त्याची जागा घेण्याची गरज का भासावी? हे मानवी तर्काला थोडं चक्रावून टाकणारं नाहीये का? मानवी तर्काच्या चष्म्यातून पाहिल्यास ते नक्की चक्रावून टाकणारं वाटतं. पण आपल्याला हे महानुभाव पंथाच्या ईश्वरी संकल्पनेतून समजून घ्यावं लागेल. म्हणजे कसं? या पंथाच्या तत्वज्ञानात परमेश्वर हा अत्यंत स्वतंत्र, स्वयंभू आणि कर्माच्या पलीकडचा मानला गेलाय. अच्छा, म्हणजे तो कर्मात अडकत नाही. बरोबर. सामान्य जीवाला जन्म घेण्यासाठी मातेच्या गर्भात 9 महिने कर्मबंधनात अडकावं लागतं. ती एक नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया आहे. हो, ती सक्तीची आहे. पण ईश्वर हा कर्मबंधनांच्या अधीन नसतो. तो कोणत्याही नैसर्गिक प्रक्रियेचा गुलाम नाहीये. त्यामुळे तो थेट तयार गर्भात प्रवेश करतो. हे त्याचं पूर्ण सार्वभौमत्व दर्शवतं. म्हणजे ईश्वराला मानवी शरीर धारण करण्यासाठी मानवी नियमांचे पालन करण्याची सक्ती नाही, हेच या विश्वात्मक अदलाबदलीतून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे हा ईश्वराचा नैसर्गिक नियमांवरील विजय आहे असं आपण म्हणू शकतो. पण तरीही माझ्या मनात तो दुसरा प्रश्न तसाच राहतो. कोणता प्रश्न? या जगात असंख्य कुटुंबे आहेत. मग परमेश्वराने याच कुटुंबाची निवड का केली? काटसूर किंवा गव्हाणच्या याच घरात? या प्रश्नाचं उत्तर त्या कुटुंबाच्या आणि विशेषतः त्या आईवडिलांच्या अफाट दुःखात दडलेले आहे. दुःख? हो. अनंत नायक आणि नेमाईसा यांच्या आयुष्यात एक अशी पोकळी होती जी कोणत्याही भौतिक सुखाने भरून निघणारी नव्हती. अच्छा. त्यांना यापूर्वी बरीच मुले झाली होती, पण दुर्दैवाने ती मुले जगत नव्हती. बापरे. जन्म घ्यायचा आणि काही काळातच ते निष्पाप जीवांचा मृत्यू व्हायचा. मृत्यूचे हे तांडव त्यांनी एकदा दोनदा नाही तर अनेकदा पाहिलं होतं. हे अत्यंत हृदयद्रावक आहे. एखाद्या आईवडिलांसाठी यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या पोटच्या गोळ्यांना वारंवार मृत्युमुखी पडताना पाहणे ही नुसती कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि या सततच्या मृत्यूंनी त्यांच्या मनावर किती खोल आघात केला असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. पुत्र जिवंत राहत नसल्याच्या या दुःखाने ते अत्यंत व्याकुळ झाले होते. त्यांची अवस्था खूप वाईट असेल. त्यांच्या जगण्याची उमेदच संपत चालली होती. श्री प्रभुबाबांचा हा अवतार त्यांच्या जीवनाचा अगदी संध्याकाळी म्हणजे त्यांच्या वृद्धावस्थेत झाला. जेव्हा त्यांनी आशाच सोडून दिली असेल. अगदी. जेव्हा आशेचा शेवटचा किरणही विझला होता, जेव्हा त्यांनी पुत्रप्राप्तीची आशा पूर्णपणे सोडून दिली होती, नेमक्या त्याच वेळी परमेश्वराने त्यांच्या पोटी येण्याचं ठरवलं. हे खरोखरच अद्भुत आहे. ते केवळ ईश्वराचं आपलं सामर्थ्य दाखवणं नव्हतं, तर तो एका अत्यंत हतबल मानवी आक्रोशाला दिलेला थेट प्रतिसाद होता. अगदी तसंच होतं ते. इथेच हा विषय सर्वात जास्त रंजक ठरतो. कारण आपण सहसा असा विचार करतो की जर साक्षात ईश्वराचा अवतार आहे तर मग त्यांचं नाव किती भव्य असेल. म्हणजे एखादा संस्कृत प्रचूर नाव. हो, आकाशाला गवसणी घालणारं एखादं भव्य नाव असेल असं वाटतं. पण या आईवडिलांनी आपल्या या ईश्वरी मुलाचं नाव काय ठेवलं तर चक्क गुंडो. होय, गुंडो म्हणजे दगड किंवा धोंडा. हे खूपच अनपेक्षित आहे. आणि या नावामागे कोणतीही भव्यता नसून एक अत्यंत खोल मानवी असुरक्षितता दडलेली आहे. त्या म्हाताऱ्या आणि घाबरलेल्या आईवडिलांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि म्हटलं, बा दगडू गुंडा, जसे दगडधोंडे वाढतात तसा तू लहानचा मोठा हो. म्हणजे दगडासारखा भक्कम राहा. बरोबर. जसे दगडधोंडे वर्षानुवर्षे ऊन पाऊस वारा झेलूनही नष्ट होत नाहीत, त्यांना सहजासहजी मृत्यू येत नाही, तसा तू दीर्घायुषी हो. हे ऐकताना मला आजच्या काळातल्या काही मानसशास्त्रीय आणि सामाजिक पद्धतींची आठवण येते. आजही आपण पाहतो की लहान मुलांना काळा तीट लावला जातो. हो, नजर लागू नये म्हणून. किंवा काही भागात जाणीवपूर्वक मुलांना दगडू, कचऱ्या अशी नावं दिली जातात जेणेकरून त्यांना वाईट नजर लागू नये किंवा मृत्यूने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. हे गुंडो नाव म्हणजे तेच आहे ना? अगदी तंतोतंत. हे मानवी मनाचे एक आदिम संरक्षण तंत्र, म्हणजे एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. मृत्यूची दिशाभूल करण्याचा एक केविलवाणा मानवी प्रयत्न. हो, आपल्याला जी गोष्ट सर्वात जास्त प्रिय असते ती हिरावून घेतली जाईल ही भीती माणसाला नेहमीच सतावत असते. आणि अनंत नायक आणि नेमाईसा यांनी मृत्यूचा तो क्रूर खेळ आधीच अनुभवला होता. त्यामुळे ते खूप घाबरलेले होते. म्हणूनच त्यांनी आपल्या या उशिरा जन्मलेल्या मुलाला
मृत्यूच्या नजरेपासून लपवण्यासाठी दगड हे रूपक वापरले. ते ईश्वराला एका दगडाच्या रूपात संरक्षित करण्याचा प्रयत्न करत होते. यातला विरोधाभास पहा. जो स्वतः संपूर्ण विश्वाचा तारणहार आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर मृत्यूही थांबतो, त्या ईश्वराला वाचवण्यासाठी त्याचे मानवी आईवडील त्याला दगड म्हणत आहेत. हेच तर यातलं वेगळेपण आहे. गुंडो हे नाव कोणताही राजशाही किताब नाही, तर ते मानवी आघाताने आणि पराकोटीच्या प्रेमाने विणलेले एक भावनिक चिलखत आहे. ही गोष्ट या ईश्वरीय अवताराला आपल्या किती जवळ आणते. आणि हेच महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचं खरंच सौंदर्य आहे. परमेश्वर जेव्हा मानवी देह धारण करतो, तेव्हा तो मानवी भावनांचा, त्यांच्या असुरक्षिततेचा पूर्ण आदर करतो. म्हणजे त्याने ते नाव स्वीकारले. हो, त्याने ते गुंडो नाव केवळ स्वीकारले नाही, तर त्या नावासोबत येणारे आईवडिलांचे ते घाबरलेले प्रेमही स्वीकारले. पण जसे आपण नेहमी पाहतो, मानवी आयुष्यातील भौतिक संकटे आणि मृत्यूचं चक्र कोणालाच चुकत नाही. मग भलेही तुमच्या घरात साक्षात ईश्वराने जन्म घेतला का असेना. अगदी बरोबर. आणि पुढील घटनाक्रम हा याच अटळ सत्याची साक्षी देतो. आईवडिलांनी आपल्या मुलाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून गुंडो हे नाव दिले. पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचे काय? तोच तर सर्वात मोठा धक्का होता. म्हणजे श्रीप्रभूंचा जन्म झाल्यानंतर ते अगदी बाल्यावस्थेत असतानाच, म्हणजे अवघ्या 1-2 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. हो. अनंतनायक आणि निमायसा या जगातून कायमचे निघून गेले. ज्या मुलासाठी त्यांनी एवढा आक्रोश केला, एवढी वाट पाहिली, त्याला डोळे भरून पाहण्याआधीच, त्याला मोठे होताना पाहण्याआधीच त्यांचा काळ आला. हे अत्यंत विदारक आहे. मला इथे खरोखरच एक प्रश्न विचारावासा वाटतो. ईश्वराकडे तर सर्व शक्ती आहे. त्याने स्वतःच्या इच्छेने या कुटुंबाची निवड केली होती. मग त्याने आपल्या आईवडिलांना का नाही वाचवले? साक्षात ईश्वरी अवतार, जो संपूर्ण सृष्टीचा पिता आहे, तो आपल्या मानवी रूपात अवघ्या 1-2 वर्षांचा असताना पोरका होतो. हा खूपच खोलवर जाणारा प्रश्न आहे. त्याचा डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरपते. हे असं का घडावे? ईश्वराला हा अनाथपणाचा अनुभव का घ्यावा लागला? हा प्रश्न थेट अवतार या संकल्पनेच्या मुळाशी जातो. अवतार याचा अर्थच मुळी खाली येणे असा होतो. म्हणजे मानवी पातळीवर येणे? हो. परमेश्वर जेव्हा मानवी देह धारण करतो, तेव्हा तो मानवी जीवनाचे नियम आणि दुःखे टाळण्यासाठी जादूची कांडी फिरवत नाही. तो मृत्यूचे नियम मोडत नाही. अच्छा. तो ते नियम स्वतःवर लादून घेतो. आईवडिलांचा मृत्यू ही एक नैसर्गिक घटना होती आणि ती ईश्वराने एका सामान्य माणसाप्रमाणे स्वीकारली. म्हणजे त्याने चमत्कार करून तो मृत्यू टाळला नाही? नाही. जर त्याने प्रत्येक दुःखा चमत्कार करून टाळले असते, तर तो मानवी अनुभव राहिलाच नसता. या बालपणीच्या आघाताने गुंडोचे जीवन एका अत्यंत वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले. खरंच आहे. एका ईश्वराला मानवी वेदनांची, एकटेपणाची आणि अनाथ होण्याची अत्यंत जवळून जाणीव होण्यासाठी हे घडले असावे. तर मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे ईश्वराने केवळ मानवी शरीराची अदलाबदल नाही केली, तर मानवी दुःखाचीही पूर्ण जबाबदारी स्वीकारली. अगदी तसंच. आणि या एकाकीपणातूनच त्यांच्या त्या विलक्षण प्रवासाला सुरुवात झाली. ह्या संपूर्ण प्रवासात या एकाच अवताराला पुढे कितीतरी विविध नावे मिळाली. हो, त्यांची अनेक नावं आहेत. आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी सांगतात की गुंडो, विबुधारण्य, श्री गुंडमरावळ, श्री गोविंद प्रभू, श्री प्रभू, रावळ आणि गोसावी ही सगळी त्यांचीच नावे आहेत. बरोबर. पण ही नावे एका रात्रीत नक्कीच पडली नसतील. या प्रत्येक नावामागे एक प्रवास आहे, नाही का? नक्कीच. ही केवळ नावे नाहीत, तर ते त्यांच्या आध्यात्मिक विकासाचे आणि समाजाने त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर दिलेल्या मान्यतेचे टप्पे आहेत. म्हणजे जसं आपण पाहिलं, गुंडो हे नाव त्यांच्या बालपणातील अनाथ आणि असहाय्य अवस्थेशी जोडलेले आहे. हो, ते मानवी प्रेमाचं प्रतीक आहे. पण जेव्हा हा गुंडो मोठा होऊ लागला, तेव्हा त्यांच्यातील अफाट ज्ञान आणि बुद्धिमत्ता जगासमोर येऊ लागली आणि तेव्हा त्यांना नाव मिळालं विबुधारण्य. विबुधारण्य या शब्दाचा अर्थ काय होतो? विबुध म्हणजे अत्यंत विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती आणि अरण्य म्हणजे जंगल किंवा महासागर. अच्छा, म्हणजे ज्ञानाचे अफाट अरण्य. अगदी बरोबर. हे नाव दर्शवतं की बालपणी अनाथ झालेला तो गुंडो आता सामान्य राहिला नव्हता, तर त्याच्यातील ईश्वरी ज्ञान प्रगट होऊ लागले होते. त्यानंतरचे नाव आहे श्री गुंडमरावळ. यात श्री हा शब्द त्यांच्यातील पावित्र्याला जोडला गेलाय ना? हो. आणि राऊळ म्हणजे राजेशाही किंवा अत्यंत आदरणीय व्यक्ती. म्हणजे बालपणीचा दगड आता ज्ञानाचे अरण्य बनून हळूहळू समाजाचा आदरणीय राऊल बनत होता. आणि मग श्री गोविंद प्रभू हे नाव कधी आले? श्री गोविंद प्रभू किंवा श्री प्रभू
ही नावे त्यांच्या प्रवासाचा सर्वोच्च बिंदू आहेत, जेव्हा त्यांच्यातील पूर्ण ईश्वरीय तत्व म्हणजे ते साक्षात परमेश्वर अवतार आहेत हे त्यांच्या भक्तांना आणि समाजाला पूर्णपणे जाणवले. तेव्हा त्यांनी त्यांना प्रभू म्हणून स्वीकारले. हे नाव त्यांच्यातील ईश्वरी सामर्थ्याची पावती आहे. आणि शेवटी गोसावी. हो, गोसावी हे नाव त्यांच्यातील वैराग्य दर्शवतं. जगाचा प्रभू असूनही ते अत्यंत विरक्त अवस्थेत राहत असत. या सर्व प्रवासाकडे पाहिल्यास मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. एकाच व्यक्तिमत्वाला एवढी सगळी नावे मिळणे म्हणजे हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीये, तर हा समाजाच्या दृष्टिकोनाचाही प्रवास आहे. अगदी अचूक निरीक्षण आहे हे. समाजाचा प्रत्येक घटक ईश्वराला आपल्या आकलन क्षमतेनुसार एक वेगळं नाव देतो. आईवडिलांनी भीतीने गुंडो म्हटले, विद्वानांनी ज्ञानामुळे विभोधारण्य म्हटले आणि भक्तांनी श्रद्धेने श्रीप्रभू म्हटले. हो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ईश्वराने यापैकी कोणतेही नाव नाकारले नाही. अगदी तंतोतंत. परमेश्वर मानवी श्रद्धेला कधीच नाकारत नाही. तुम्ही त्याला प्रेमाने हाक मारा, भीतीने मारा किंवा आदराने मारा, तो ती हाक स्वीकारतो. म्हणजे गुंडो या अत्यंत सामान्य आणि गावरान नावापासून ते श्रीगोविंद प्रभू या अत्यंत भव्य नावापर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो एका महान आध्यात्मिक अस्तित्वाचा विस्तार दर्शवतो. हा प्रवास शिकवतो की ईश्वरी तत्व हे एका साच्यात अडकवता येत नाही. ते प्रत्येकासाठी त्याच्या त्याच्या भावनेनुसार प्रगट होते. आजच्या या सखोल चर्चेच्या आपण आता निष्कर्षाकडे आलो आहोत. महानुभाव पंथाच्या या चौथ्या अवताराची म्हणजे श्रीगोविंद प्रभूंची कथा ही केवळ काही जुन्या ग्रंथांमधील कोरडी माहिती नक्कीच नाही. अजिबात नाही. ही कथा एका अत्यंत खोल मानवी शोकांतिकेची आणि अफाट आध्यात्मिक सामर्थ्याची अनोखी सांगड आहे. वृद्धापणातील जन्म, आईवडिलांची आपल्या मुलाला मृत्यूपासून वाचवण्याची ती केविलवाणी धडपड, बालपणीच आलेले पोरकेपण, या सर्व मानवी दुःखातून मार्ग काढत ईश्वरी तत्वाकडे जाणारा हा एक अत्यंत मार्गदर्शक प्रवास आहे. नक्कीच. आणि हा संपूर्ण प्रवास समजून घेतल्यानंतर जाता जाता माझ्या मनात एक असा विचार येतोय जो आपल्या सर्वांना अंतर्मुख करेल. कोणता विचार? जर एका साक्षात ईश्वरी अवतारालाही, ज्याच्या हातात सर्व सत्ता आहे, त्यालाही आपल्या बालपणी अनाथ होण्यासारख्या अत्यंत वेदनादायी मानवी दुःखातून जावे लागले असेल, तर मग आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात, आपल्या संकटांमध्ये दैवी कृपा या शब्दाचा नेमका काय अर्थ लावला पाहिजे? हा खरोखरच एक अस्वस्थ करणारा पण महत्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमी विचार करतो की जर देवावर श्रद्धा असेल तर दुःख येणार नाही. हो, आपला तसाच समज असतो. पण श्रीप्रभूंचे जीवन सांगते की दुःख हे ईश्वरापासून दूर जाण्याचं लक्षण नाहीये. दुःख हे ईश्वराचा कोपही नाहीये. साक्षात ईश्वरानेही मानवी जन्म घेताना दुःख हे मानवी अनुभवाचा एक अटळ भाग म्हणून स्वीकारले आहे. मग आपण कोण आहोत त्यातून पळ काढणारे? अतिशय मार्मिक विचार आहे हा. दुःख हे वाईट नसून ती मानवी अस्तित्वाची अशी एक जाणीव आहे जी साक्षात परमेश्वरानेही अनुभवली आहे. हा प्रश्न आपण इथे असाच अनुत्तरित ठेवूया. हो, सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा. ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याच्या अनुभवातून याचा विचार करावा आणि दैवी कृपेचा आपला स्वतःचा अर्थ शोधावा. आजच्या या अत्यंत अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक चर्चेत आपण इथेच थांबतो आहोत. या सखोल विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.